नमस्कार मित्रांनो, शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर E17 MIDC 12 मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जे ओल्या आणि वाळल्या मालासाठी गव्हर्नमेंट सबसिडीसाठी मान्यता प्राप्त असलेलं जे मशीन आहे ते मशीन आज डिलिव्हरी करत आहोत. मित्रांनो, आज जे आपण मशीन देत आहोत हे मशीन तिसरं मशीन देत आहोत त्यांना. पाठीमागच्या वर्षी पण आपण त्यांना मशीन दिलेले आहेत आणि पाठीमागचा वर्षीचा जो परफॉर्मन्स बघून किंवा त्यांनी स्वतः चालवलेला आहे मशीनचा परफॉर्मन्स बघून आज हे एक मशीन घेतलेलं आहे आणि ते एक मशीन घेतलेलं आहे आणि पहिले एक मशीन ऑलरेडी त्यांच्याकडे आहे. तर आपले जे सन्मान्य ग्राहक आहेत त्यांच्याकडून आज आपण थोडीशी माहिती जाणून घेणार की मशीन कसं आहे, काय आहे. पाठीमागच्या वर्षी त्यांनी मित्रांनो हे मशीन वापरलेलं आहे ओल्या आणि वाळल्या मालासाठी. नमस्कार साहेब, नाव सांगा. विशाल बोबन जाधव. ही धान्याला एक नंबर मशीन आहे. अजिबात कचरा बिजरा काही येत नाही. मागच्या वर्षी साहेब तुम्ही वापरली का मशीन? हो वापरली ना, तिथनंच घेऊन गेलो होते तुमच्याकडे डबल शेअर. साहेब कशी मशीन वाटली, काय तुम्हाला मेंटेनन्स वगैरे किंवा काय मालाला काय प्रॉब्लेम वगैरे काय असं काय दिला का साहेब? काय ना अजिबात काय मेंटेनन्स वगैरे काहीच नाही आलं अजिबात. आज तुम्ही आज दुसरी आणि पाठीमाग तिसरी मशीन अशी तुम्ही 3 मशीन आता म्हणजे जवळजवळ तुम्ही घेऊन चालला. अजून एक तुम्हाला मशीन घ्यायची म्हणजे. हो 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 मित्रांनो, मागच्या वर्षी आपण त्यांना मशीन दिल्या होत्या ओल्या आणि वाळल्या मालासाठी. आणि साहेब तुम्हाला मेकॅनिक वगैरे आला का? तुम्हाला जर समजा लागला होता मेकॅनिकची गरज लागली होती समजा, मेकॅनिक आला होता का साहेब? हो, सेटिंग लावायला आलो होतो ना. हा, तर सेटिंग लावल्यानंतर काय तुम्हाला अडचण आली का साहेब? मशीनला काय मेंटेनन्स वगैरे आला का साहेब? काय नाही त्याच्या पुढे तर काय ना मेंटेनन्स काय ना अजिबात. मित्रांनो, जबरदस्त असं मशीन आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर एकदम ओल्या आणि वाळल्या मालासाठी जर जे ॲडव्हान्स मशीन म्हणतो आपण ते जबरदस्त असं मशीन आहे. संपूर्ण माहिती आपण ह्या मशीनमध्ये व्हिडिओ. ह्याला सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो डबल शाफ्ट आहे, डबल गिअर बॉक्स आहे, फ्लायव्हील आहे. असं प्रकारचं हे मशीन आहे. असं जे मशीन आहे आणि तुम्हाला डबल रोलर दिले आहेत. पाठीमागं जे माल ओढण्यासाठी जे आपण म्हणतो ते डबल रोलर दिलेले आहेत. अशा प्रकारचं हे मशीन आहे. असं जबरदस्त हे मशीन आपण आज आपण डिलिव्हर करतो. मित्रांनो, ह्याला गव्हर्नमेंटची सबसिडी सुविधा उपलब्ध आहे. साहेब, जे आपण मागच्या वर्षी जे मशीन हे केलं तर त्याच्यामध्ये तुम्ही कोणती कोणती पिकं काढली? सोयाबीन काढलं, उडीद काढलं, अजून तुरीचं काढलं. बरं, एवढं 3 पिका काढल्या. पण त्याच्यावर मग त्याच्यामध्ये ओलं निघलं का साहेब? ओलं बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम असतो की ह्या मशीनमध्ये ओलं निघल का नाही, तर ओलं काढलं का तुम्ही साहेब? हो साहेब, ओलं काढलं, वाळलं बिळलं सगळं ओलं पाण्यातलं काढलं. बरं, म्हणजे काय अडचण आली? नाही काय अडचण नाही. काय अडचण? मित्रांनो, आज हे आपले ग्राहक आहेत आणि त्यांनी आज तिसरं मशीन चालवलं. अजून एक मशीन त्यांचं बुकिंग आहे, 4 मशीन असा. तर मित्रांनो, तुम्ही पण मशीन तुम्ही बघू शकता. संपूर्ण मशीनचा स्टॉक आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही बघू शकता संपूर्ण मशीन. बॅक टोकरी असतील, साईड टोकरी असेल, मका स्पेशल थ्रेशर मशीन असेल, संपूर्ण मशीन आपल्या शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. मशीनचं मिनी कॉम्बो असेल, ह्याच्यामध्ये मिनी कॉम्बो पण आलेलं आहे मित्रांनो मशीन. ते पण जर तुम्हाला हवं असेल तर ते पण आपल्या शनिकृपा ॲग्रोमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मित्रांनो, बघू शकता की मशीनची थोडीशी आपले जे शेतकरी बांधव आहेत नवीन त्यांच्यासाठी माहिती देऊयात की मित्रांनो, इथं आपण ट्रॅक्टरला सुका जोडलेला आहे. साहेब, मशीन फिरवून वगैरे बघितलं साहेब, RPM वगैरे बाकी सेटिंग 540 आपण 1000 RPM वर आपण मशीन आज सेटिंग केलेलं आहे. तुमचं मागचं जे मशीन होतं ते मला वाटतं 540 वर होतं, आता 1000 RPM वर करून घेतले ना आपण? हो, 1000 RPM वर करून घेतलं. मित्रांनो, आता त्यांना मशीन आपण 1000 RPM वर सेटिंग करून दिलेलं आहे मशीन. जर तुमचा ट्रॅक्टर जर 1000 RPM असेल तर तुम्ही 1000 RPMचं पण मशीन मित्रांनो घेऊ शकता. मित्रांनो, ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता संपूर्ण मटेरियल दिलेलं आहे. अँगल चॅनलच्याशी मटेरियल साहेब कसं आहे, मटेरियल काय मेंटेनन्स वगैरे आला का साहेब? कारण जे मागच्या वर्षी जे मशीन दिलं होतं आपण त्याला काय मेंटेनन्स वगैरे आला का? नाही अजिबात काय नाही काय मेंटेनन्स झिरो. मित्रांनो, झिरो मेंटेनन्स असलेलं मशीन आहे. हे तर तुम्हाला अँगल चॅनलच्याशी संपूर्ण हेवी ड्युटी मटेरियल दिलेलं आहे. बेल्टचं स्पीड जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर बेल्टचं स्पीड चेंज करू शकता. तुम्हाला ह्याचं जर स्पीड चेंज करायचं असेल, ड्रमचा स्पीड जर चेंज करायचं असेल तर वेगवेगळे शाफ्ट दिलेले, त्या वेगवेगळ्या शाफ्टमधून तुम्ही स्पीड चेंज करू शकता. इथं शाफ्ट ठेवण्यासाठी तुम्हाला जागा दिलेली आहे. मशीनची पूजा झालेली आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला पोतं लावायचं असेल तुम्ही पोतं लावू शकता. इथं तुम्ही बघू शकता जर डायरेक्ट ट्रॉलीत माल भरायचा असेल तुम्ही डायरेक्ट ट्रॉलीत माल भरू शकता. इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो, वर आपण ग्रिल बांधून दिलेले आहेत. वर ग्रिल दिलेले आहेत संपूर्ण. त्यांना जे आपण मशीन बरोबर येतं ते ग्रिल दिलेले आहेत. इथं फॅन दिले आहेत मित्रांनो. हे फॅन आहे, हे एक फॅन आहे, हे एक फॅन आहे आणि हा एक फॅन. मेन फॅन एक तिकडे आहे तुमचा. इथून पण तुम्हाला जो आपण जे दिलेलं आहे तर शाफ्टला जे गती दिलेली आहे इथून तुम्हाला शाफ्टला गती दिलेली आहे. अशा प्रकारचं हे मशीन आहे. मालात काही गहाण येऊ नये म्हणून तुम्हाला इथं हे दिलेले आहेत, ब्लेड दिलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं मित्रांनो, बाहेरूनच तुम्ही हवा ॲडजस्टमेंट करायची, आतमध्ये हात घालायची गरज नाही. इथं पण तुम्ही बघितलं फॅनची ॲडजस्टमेंट तुम्ही इथूनच करू शकता. संपूर्ण मटेरियल जर पाहिलं इथं टूलकिट दिलेलं आहे. जर तुमचं काही सामान वगैरे जर असेल तुमचं तर ह्याच्यामध्ये तुम्ही टूलकिट वगैरे ठेवू शकता. इथं आपण टूलकिट त्यांना त्याच्याबरोबर मशीन बरोबर दिलेलं आहे. मित्रांनो, मशीनला सगळ्यात महत्त्वाचं 6 रोलर दिले आहेत. 1 2 3 4 5
आणि 6 असे 6 रोलर दिले आहेत, जेणेकरून माल जर तुमच्या चाळणीवर पडला तर तो माल पुढे ढकलण्यासाठी तुम्हाला 6 रोलर दिलेले आहेत. मटेरियल जर तुम्ही बघितलं तर इतर मीटरनं डबल गिअर बॉक्स दिला, इथं एक गिअर बॉक्स दिलेला आहे आणि इथं एक गिअर बॉक्स दिला आहे. त्या गिअर बॉक्सला पण तुम्ही बघू शकता की इथं तुम्ही जर पाहिलं तर इथं तुम्हाला स्पीड जर चेंज करायचं असेल तर तुम्ही इथून स्पीड पण चेंज करू शकता. बेल्ट जर लूज झाला तर बेल्ट टाईट करण्यासाठी तुम्हाला एक्सटेन्शन दिलेलं आहे. टायर साईज जर पाहिली मित्रांनो तर टायर साईज 9-16ची टायर साईज दिलेली आहे. संपूर्ण मशीन जर तुम्हाला माल इथून जर टाकायचा असेल, जर वरचं तुमचा काय वाल राहिलेला माल असेल किंवा तुम्हाला जर समजा भात वगैरे करायचं असेल किंवा जे आपण धान म्हणतो ते जर तुम्हाला करायचं असेल तर इथून तुम्ही माल टाकू शकता किंवा उपनायचं असेल तर तुम्ही पलीकडच्या साईडला तुम्हाला तशी सुविधा दिलेली आहे. मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही पाठीमागच्या साईडला तुम्हाला रिव्हर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स इथं दिलेला आहे. आपण आता तो खाली तुम्हाला इथं त्याचं जे लिव्हर आहे ते आपण आतमध्ये ठेवलेलं आहे आणि पाठीमाग इथं तुम्हाला चेन दिलेली आहे, जेणेकरून तुमचा बेल्ट जर कुठेही वापर केलेला नाही, चेन मॅक्झिमम ठिकाणी वापरायला, जेणेकरून ट्रॅक्टरवर तुमच्या लोड येणार नाही आणि कुठं तुमचं स्लिप वगैरे मारणार नाही. बेल्ट असेल तर स्लिप वगैरे अशा प्रकारे इथं तुम्हाला इथं जर पाहिलं तर हा रिटर्न पाईप दिलेला आहे तुम्हाला. तुम्ही इथं बघू शकता हा जो रिटर्न पाईप आहे इथून तुमचं धान्य येतंय साहेब आणि हे धान्य तुमचं जे वराळ पडतं ते वराळ इकडून परत जातं. साहेब या की आमच्या शेतकऱ्यांना सांगा की तुमचं काय ह्याच्यामध्ये काय अडचण वगैरे येते का वराळामध्ये वगैरे किंवा काय? अजिबात काय नाही, माती आली तर सटिक लावलं की त्या वजन काहीच नाही. कमी माणसात म्हणजे मशीन चालतंय. हो. वराळाचा फायदा काय होतोय लोकांना, म्हणजे जर तुम्ही शेतकरी जर बाकीच्या मशीनच्या वराळ नाही त्या मशीनला तिथं लोक जरा संख्या जास्त लागू शकते, इथं काय वाटतंय तुम्हाला की मागच्या वर्षी तुम्हाला काय अनुभव आला? तर जास्त करून जास्त सोयाबीन जर असलं, डिग मोठा असला तर 2 किंवा 3 जण असले का नाही तर चालतंय. मित्रांनो 2-3वर पण मशीन चालू शकतं, अशा प्रकारचं मशीन आहे. एकदम ॲडव्हान्स असं असलेलं हे मशीन आहे मित्रांनो. तुम्हाला ह्याच्यामध्ये जर पाहिलं इथून तुम्हाला हा मोठा फॅन दिलेला आहे, तुम्हाला हा एक मोठा फॅन दिलेला आहे, तुम्हाला इथं मातीची एक चाळण दिलेलं आहे, इथं तुम्हाला एक ग्रिल आणि इथं वरचं अशा चाळण्या संपूर्ण चाळण्या दिलेल्या आहेत. संपूर्ण असं हे मित्रांनो मशीन हा शाफ्ट दिलेला आहे आणि माल जर तुम्हाला बाहेर टाकायचा असेल तर तुम्ही माल बाहेर टाकू शकता. आत जर टाकायचं असेल तर तुम्ही इथून तुम्ही नट लूज करायचं आहे, तुम्ही आतमध्ये माल टाकू शकता. चाळणीचं जर स्पीड तुम्हाला जर ॲडजस्ट करायचं असेल किंवा जर तुम्हाला हवेचं किंवा कमी जास्त तुम्हाला जर हे करायचं असेल तर इथून तुम्ही कमी जास्त करू शकता. फॅन पण तुम्ही इथून कमी जास्त तुम्हाला करायचं असेल तर फॅन पण ॲडजस्ट करू शकता. आणि इथं तुम्हाला फ्लायव्हील दिलेलं आहे, ट्रॅक्टरवर लोड येऊ नये म्हणून फ्लायव्हील दिलं आहे. असं संपूर्ण मशीन तुम्ही बघू शकता मित्रांनो. संपूर्ण मशीन आपल्या शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये उपलब्ध आहेत आणि हे जे मशीन आहे हे आपले जे सन्मान्य ग्राहक आहेत त्यांना आपण मशीन डिलिव्हर करत. पाठीमागे पण एक मशीनची डिलिव्हरी चालली आहे. जर हे तुम्हाला मशीन आवडलं असेल तर तुम्ही आमच्या खालील 4 नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. जर साहेब आपल्याकडे मशीन घ्यायला यावं का शेतकऱ्यांनी? हो बिंदास यावं. एकदम ॲडव्हान्स असं मित्रांनो मशीन आहेत आणि संपूर्ण मशीनचा स्टॉक आपल्या एका छताखाली तुम्हाला पाहायला मिळेल. संपूर्ण मशीन एका छताखाली पाहायला मिळतील. धन्यवाद.